राज्यात पाऊस लांबलेला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीच्या आणि पेरणीच्या कामाला सुरुवात आहे ती केलेली आहे। मी आता आहे कोल्हापुरातील कंदलगाव या गावामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो की शेतकरी पारंपरिक पद्धतीनं भाताची पेरणी आहे ती करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। बैलजोडीच्या सहाय्यानं ही पेरणी आहे ती केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर यावर्षी पाऊस लांबलेला आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मशागतीची कामं देखील लांबलेली आहेत। काही ठिकाणी मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आलेली आहेत आणि ज्या ठिकाणची मशागतीची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी आता पेरणी करण्याकडे ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा कल आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर गेल्या वर्षी पाऊस लवकर सुरू झालेला होता आणि त्यामुळे पेरणी करण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही शेतकऱ्यांना, अशा पद्धतीची परिस्थिती होती। मात्र यावर्षी काहीशी उलट परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। जून महिना उजाडला तरी पाऊस अद्याप सुरू झालेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आहे ती काहीशी वाढलेली आहे। मात्र असं असलं तरी येत्या काळामध्ये पाऊस वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे आणि म्हणूनच या सगळ्या शेतीच्या कामाला आता वेग आल्याचं बघायला मिळतंय। शेतकरी या सगळ्या पेरणीच्या कामामध्ये व्यस्त असल्याची दृश्य कोल्हापुरातील ग्रामीण भागांमध्ये आता आपल्याला बघायला मिळतात। भात असेल, भुईमुग असेल अशा पेरण्यांची तयारी आहे ती आता शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळं येत्या काळामध्ये पाऊस वाढेल आणि ही पेरणी जी आहे ती पूर्ण देखील होईल अशा पद्धतीचा आशावाद या सगळ्या शेतकऱ्यांना असल्याचं बघायला मिळतं आणि म्हणूनच आपण बघतोय की कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये आता पेरणीच्या आणि शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आल्याचं बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।